सांगलीच्या जतमधील भिंत कोसळून झालेली दुर्घटना प्रकरण, या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झालेला आहे। निकृष्ट बांधकामामुळे बळी गेल्याचा ठपका आहे। जत तालुक्यातील मोटेवाडी येथील मरगुबाई मंदिर परिसरातील शेडची भिंत कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला। या प्रकरणी उमदी पोलिसांनी निकृष्ट बांधकाम केल्याबद्दल चौघांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय। निकृष्ट बांधकामाबाबत चौघांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। भिंत किंवा त्याचे शेडचे जे बांधकाम आहे ते निकृष्ट दर्जाचे केल्याबद्दल त्याची देखरेख व्यवस्थित केली नाही आणि ह्या जे मयत झालेले आहेत त्यांच्या मरणाची कारणीभूत झाल्याबद्दल सुनील जावीर, आप्पासो केसकर, कोंडीबा केसकर तसंच त्या सदर शेडची फॅब्रिकेशन काम करणारा किशन याच्यावर उमदी पोलीस स्टेशन उमदी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 141/26 BNS कलम 106, 125, 125 बी प्रमाणे दाखल करण्यात आला असून सदर घटनास्थळी माननीय वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिलेली आहे। तर विरारमधील आरटीआय कार्यकर्त्याची हत्या प्रकरण, हत्येप्रकरणी आरोपींना आता कठोर शिक्षा होणार आहे असं आठवले म्हणाले। सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी विरारमध्ये झालेल्या आरटीआय कार्यकर्त्याची हत्या दुर्दैवी असल्याचं म्हटलंय। तर फडणवीस यांचं सरकार जे कोणी आरोपी आहेत त्या आरोपींना कठोर शिक्षा करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील असाही विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। तर वसईमध्ये आरटीआयच्या एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। अशा ठिकाणी आरटीआयचे कार्यकर्ते तशी पेपर करतात आणि तक्रार केल्यानंतर त्याची चौकशी होते। त्यामुळं काय त्याच्या वर हल्ला झालेला ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी आहे आणि आरटीआय कार्यकर्त्यांवर त्याचा हल्ला होणं अत्यंत अयोग्य आहे। आमचं जे देवेंद्र फडणवीस यांचं सरकार जे आहे हे सरकार नक्की जे कोणी आरोपी आहे त्या आरोपींना कठोर शिक्षा करण्यासाठी आणि त्यांना ताबडतोब पकडण्यासाठी नक्की प्रयत्न करेल असा मला विश्वास आहे आणि अशा हत्या होणं हे अत्यंत अयोग्य आहे असं आमचं मत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।